नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे पी एम किसान योजनेसंबंधी. तुम्हाला सुद्धा जर पी एम किसान योजनेमध्ये लाभ हा मिळवायचा असेल आणि तुम्हाला आतापर्यंत लाभ मिळालेला नसेल आणि नवीन शेतकऱ्यांनी काय करावे आणि जे शेतकरी योजनेमधून बाहेर गेलेले आहेत त्यांना सुद्धा पी एम किसान योजनेचा हप्ता जर चालू करायचा असेल तर त्यांनी सुद्धा काय करावे यासंबंधीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला हप्ता बंद झालेला असेल तर तुमच्यासाठी सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर आपण बघूया. जर आपण बघितलं तर पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो आतापर्यंत 23 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. तर आता जे शेतकरी वाट बघत आहे तो म्हणजे 24वा हप्त्याचा, की 24वा हप्ता आमच्या खात्यामध्ये केव्हा येणार. परंतु आता बरेचसे शेतकरी असे आहेत ते पात्र आहे आणि त्यांना अर्ज करायचा आहे, तर त्यांनी कसा अर्ज करावा आता आपण त्याआधी समजून घेऊया. जर आपण बघितलं प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक लाभ मिळावा म्हणून सरकारने विविध योजनांचा लाभ देत आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर पी एम किसान योजना ही मोठी आधारदायक योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत जर आपण बघितलं तर 6,000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळत असते. कारण जर आपण बघितलं की 18 वर्ष पूर्ण झालेल्या आणि पात्र ठरलेल्या अनेक तरुण शेतकरी या योजनेचा सहभाग घेऊ शकतात. सरकारने नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि सोपी केल्याने आता शेतकऱ्यांना सरकारी कार्यालय सतत फेरफटके मारण्याची गरज नाही. घरबसल्या अधिकृत संकेतस्थळ आणि पी एम किसान मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या आधारे सुद्धा आता अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं आधार कार्ड, शेतीच्या मालकीचे कागदपत्र जसं की खसरा खैतानी, आधारशी जोडलेले बँक खाते आणि आधार लिंक असलेला सक्रिय मोबाईल क्रमांक असणं गरजेचे आहे. या कागदाच्या आधारे अर्जाची पडताळणी सुद्धा केली जाते. नोंदणीसाठी सर्वात आधी तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करावे लागेल. त्यानंतर ग्रामीण किंवा शहरी शेतकरी असाल तर योग्य ॲप्शन निवडावं लागेल. आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर जर आपण बघितलं तर मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. राज्याची माहिती जर तुम्ही आता आपण बघत आहोत महाराष्ट्राचे जर असाल तर महाराष्ट्र असं निवडावं लागेल. त्यानंतर अर्जामध्ये नाव, बँक खाते तपशील, IFSC कोड ही सुद्धा माहिती तुम्हाला भरावी लागेल आणि गरज भासल्यास संबंधित डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावे लागेल. अर्ज सादर केल्यानंतर त्याची पडताळणी ब्लॉक, तहसील, जिल्हा आणि राज्य स्तरावर केली जाते. सर्व माहिती योग्य असल्यास संबंधित शेतकऱ्याचे नाव लाभार्थी यादीत जमा केले जाते आणि त्यांना 2,000 रुपये हे जर आपण बघितलं तर हप्ता हा मिळणे सुरू होऊन जातो. त्यामुळे पात्र असलेल्या शेतकऱ्याने नव्या शेतकऱ्यांसाठी ही सोपी प्रोसिजर आहे आणि तुम्ही जर ही प्रोसिजर पूर्ण केली तर तुम्हाला सुद्धा पी एम किसान बरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा हप्ते आता मिळत असतात. शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाची जर बातमी आपण बघितली तर पी एम किसानची जी आता योजना होती आणखीन 5 वर्षही वाढवलेली आहे. म्हणजे 2031पर्यंत शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ हा मिळत राहणार आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत लाभ घेत होता तर तुम्हाला सुद्धा कंटिन्युअसली हा लाभ मिळत राहणार आहे आणि तो पण सरकारनं वाढवलेला आहे. म्हणजे पूर्वी 2026पर्यंतच होतं, आणखीन 5 वर्ष वाढून हा लाभाची प्रोसिजर 2031पर्यंत केलेली आहे. म्हणजे तुम्हाला 2031पर्यंत आता हे पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही होती तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.